नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून खूप मस्त वेगळी अशी रेसिपी बनवतोय। सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलंय। तुम्ही घरातली कुठलीही एक मोठी वाटी घ्या, तिने 1 वाटी तांदळाचं पीठ मोजून घ्या। आता ज्या कपाने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं त्याच कपाने यामध्ये आपल्याला 1.5 कप पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 कप पाणी घेतलंय। थोडं थोडं घालत जायचं आहे आणि हे मिक्स करत जायचं आहे। इथे सगळं 1 कप पाणी मी घातलंय। 1 कप तांदळाच्या पिठासाठी 1.5 कप पाणी हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। 1 कप पाणी घातलं, इथे मी आणखी अर्धा कप पाणी घेतलंय। सगळं मिक्स करून घेऊया आणि सगळ्या गुठळ्या काढून स्मूथ असं याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता सगळ्या गुठळ्या याच्यातल्या निघाल्यात। आता हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे। तर इथे गॅसवरती ठेवलंय मी आणि गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे। लगेचच हे असं घट्ट व्हायला लागतं। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते। नंतर लागलंच तर आपण आणखी थोडंसं मीठ घालू। आता याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। तर इथे पाहू शकता याचा असा गोळा व्हायला लागलाय आणि हे पीठ असं कढई सोडायला लागलंय। उकड तयार झाली आपली। आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असंच हे 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। इथे 5 मिनिटं झालेत। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। बाउलमध्ये काढून हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। आपल्याला ही उकड मळायची आहे, त्यामुळे हाताला सहन होईल इतपत हे आपण कोमट करून घेऊया। इथे आता उकड कोमट झाली आहे। यामध्ये आता पुढचं साहित्य घालू। तर इथे आता बारीक चिरलेला कांदा घातला आहे। यानंतर कढीपत्ता बारीक चिरून यामध्ये घातला। किसलेलं आलं घातलं। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून असे कुस्करून ठेवले होते, ते यामध्ये घालायचे आहेत। आपण 1 कप तांदळाचं पीठ घेतलं तर 1 कप तांदळासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे आपल्याला ते घ्यायचे आहेत। बटाटा जर मोठा असेल तर एकच घेतला तरी चालेल। बटाटे जर किसून घेतले तर आणखी छान हे मिक्स होईल तांदळाच्या पिठामध्ये। आता यामध्ये जाडसर कुटून घेतलेली काळी मिरी घालायची आहे, पाव चमचा। काळी मिरीची चव खूप छान लागते, त्यामुळे नक्की घाला। यानंतर मी अर्धा चमचा जिरं घातलं। इथे तर मी अर्धा चमचा सांबार मसाला घेतला आहे। सांबार मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी पाव चमचा हिंग घाला। मी इथे सांबार मसाला घातला आहे तर इथे हिंग मी घालत नाही आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आपण सुरुवातीला पण मीठ घातलं आहे, त्यामुळे बटाट्यापुरतं थोडंसं इथे मी मीठ घातलं। यानंतर थोडंसं लाल तिखट घातलं आहे। यामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे, त्याबरोबरच काळी मिरी घातली आहे, त्यामुळे लाल तिखट थोडंसं घालायचं आहे। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं छान असं एकजीव करून घेतलं। तर याचे आपण मेदूवडे बनवणार आहोत। इन्स्टंट मेदूवडे बनवणार आहोत। फक्त तांदळाच्या पिठापासून सुद्धा तुम्ही बनवू शकता, पण बटाटे यामध्ये घातल्यामुळे चव खूप छान येते। हे असं मी पीठ तयार करून घेतलंय। आता याची आपण मेदूवडे बनवूया। तर इथे मी हाताला आधी पाणी लावून घेते
आणि हे आता तांदळाच्या पिठाचे वडे आपण बनवणार आहोत, ज्याला आपण मेदू वड्याचा शेप देतोय। तर इथे पहा मस्त असा मेदू वड्याचा शेप या वड्याला आपण दिलाय। तर असे मी आणखी वडे इथे तयार करून घेते। तर इथे मी 7 वडे तयार करून घेतलेत। आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये आपले 12 ते 13 असे वडे तयार होतात। आता आपण हे वडे फ्राय करूया। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। छोटासा पिठाचा गोळा घातलाय, लगेचच वर आला, म्हणजे तेल व्यवस्थित असं गरम आहे। आता यामध्ये वडे सोडायचे आहेत। इथे लक्षात ठेवा तेल व्यवस्थित गरम करायचं आहे आणि मग वडे सोडायचे। तेल जर थंड असेल तर वडे कुस्करू शकतात आणि नंतर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत ते छान फ्राय होतील। लगेचच यांना उलटायचं नाहीये। जो फेस येतोय तो थोडासा कमी झाल्यानंतर आपण याला उलटून घेऊया। तर इथे आता हे वडे मी उलटून घेते। खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि हे वडे चवीला खूपच छान लागतात। एकदा जर तुम्ही हे केले तर पुन्हा पुन्हा करून खाल, इतके मस्त हे होतात चवीला। याला खूप छान असा गोल्डन ब्राउन रंग आलाय, आपण काढून घेऊया। आणि इथे मी आता खोबऱ्याची चटणी बनवली आहे, त्याबरोबर हे सर्व केलेत। तुम्ही सांबार बनवू शकता याबरोबर। झटपट तुम्हाला मेदू वडे बनवायचे असतील, डाळ भिजत घातलेली नसेल तर अशा पद्धतीचे वडे तुम्ही बनवू शकता। इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते। तर आतपर्यंत फ्राय झालेत, क्रिस्पी झालेत आणि या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खूपच मस्त लागतात हे वडे। नक्की करून पहा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।